रोज तेच ब्लॉग टाकून कंटाळा आला असेल पाहून, म्हणून मी थोडंसं वेगळं ट्राय केलेलं आहे. कुकरमध्ये तेल घेतलं, सगळे खडे मसाले टाकले, कांदा, मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, जिरं सगळं टाकून घेतलं आणि नंतर राई टाकली, नंतर मेथीचे दाणे टाकले. त्यामुळे थोडी टेस्ट वेगळी येते. तर तुम्हाला समोर मिळेलच काय बनवत आहे तर. आणि नंतर 2 इलायची टाकलेली आहे आणि नंतर छान असं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. छान असं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं गाजर आणि आलू टाकायचे. छान धुवून वगैरे साफ करून टाकायचे असं व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायचं त्याला. नंतर त्यामध्ये थोडंसं कस्तुरी मेथी टाकायची, त्याने टेस्ट छान येते. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं सोयाबीन फ्राय केलेले टाकून घ्यायचे, तळलेले. त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, चवीला पण छान होते आणि त्यामुळे राईस पण छान होतात. तर आता तुम्हाला कळलंच मी राईस बनवत आहे. नंतर तांदूळ धुतलेले टाकायचे. नंतर आपण नॉर्मल भाताला जसं पाणी टाकतो तसं पाणी टाकून कुकर लावून घ्यायचा, 4 शिट्ट्या करायच्या आणि नंतर थंड झाल्यावर खोलून त्यामध्ये कोथिंबीर टाकून बघा किती छान असं बनते.